चंदनजिरात SIR मॅपिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। एका दिवसात 1150 जणांचे SIR पूर्ण। 174 क्रमांकासाठी नवीन BLOची नियुक्ती। उद्यापासून विजय महाजन यांच्या माध्यमातून SIR प्रक्रिया सुरू। उर्वरित नागरिकांना तातडीने नोंदणीचे आवाहन। जालना शहरातील चंदनजिरा येथील 60 फूट रोड परिसरात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या SIR मॅपिंग कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या विशेष शिबिरात तब्बल 1150 नागरिकांनी आपले SIR पूर्ण केले। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मतदार यादीतील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली। या कॅम्पमध्ये यादी क्रमांक 165 ते 181 पर्यंतच्या BLOंची उपस्थिती होती। नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता सहाय्यक BLO, आशा वर्कर्स तसेच स्थानिक नगरसेवकांनी उपलब्ध करून दिलेल्या मनुष्यबळाने BLOंना मोलाचे सहकार्य केले। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि जलद गतीने पार पडली। यावेळी माध्यमांशी बोलताना BLO पर्यवेक्षक राहुल मुंडे यांनी सांगितले की आजच्या शिबिरात 1150 नागरिकांचे SIR मॅपिंग पूर्ण झाले। मात्र अजूनही काही नागरिकांचे SIR बाकी असून त्यांनी कोणताही विलंब न करता लवकरात लवकर आपली प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान चंदनजिरा येथील सामाजिक कार्यकर्ते माजिद खान यांनी सांगितले की यादी क्रमांक 174 चे काम मागील अनेक दिवसांपासून पूर्णपणे ठप्प होते। या संदर्भात प्रभागातील नगरसेवकांनी तहसील कार्यालयात लेखी निवेदन देऊन तातडीने नवीन BLO नियुक्त करण्याची मागणी केली होती। या निवेदनाची दखल घेत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार जालना यांनी विजय महाजन यांचा यादी क्रमांक 174 साठी नवीन BLO म्हणून नियुक्ती केली आहे। त्यामुळे उद्यापासून या यादीतील SIRचे काम पुन्हा सुरू होणार असून अनेक दिवस प्रलंबित असलेली प्रक्रिया आता मार्गी लागणार आहे। यादी क्रमांक 174 मधील नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवकांनीही नवीन BLO साठी आवश्यक सहाय्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे। BLO पर्यवेक्षक राहुल मुंडे यांनी आवाहन केले की यादी क्रमांक 174 मधील ज्या नागरिकांचे SIR अद्याप बाकी आहे त्यांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेले BLO विजय महाजन यांच्याकडे तातडीने जाऊन आपली SIR प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। नमस्कार, मी BLO सुपरवायझर राहुल मुंडे। आज आम्ही चंदनजिरा 60 फूट रोड येथे SIR संदर्भात कॅम्प घेतला। त्या कॅम्प घेण्यामागचा उद्देश असा होता की BLO ज्या लोकांना भेटले नाहीत किंवा ज्या कॉलनीमध्ये गेले नाहीत त्या कॉलनीतील जे मतदार आहेत ते इथं आज कॅम्पमध्ये आले। त्यांचे जे काही कागदपत्र आहेत 2002च्या यादीतलं नाव, त्याचा अनुक्रमांक, त्यांचं मतदार कार्ड, आधार कार्ड आणि पूर्ण फॉर्म त्यांनी BLO कडे भरून दिलेला आहे। त्यामुळे आज इथं कमीत कमी 1100 ते 1150 एवढं SIR झालेलं आहे प्रत्येक BLOचं। या प्रभागामध्ये 174चा जो BLO हा प्रश्न होता हो तो आम्ही आज नगरसेवकांमार्फत त्यांच्या लेटर पॅडवर माननीय तहसीलदार मॅडम, मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे तो अर्ज लिहून दिला होता आणि त्यांनी तात्काळ तहसीलदार मॅडम यांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन महाजन नावाचा BLO 174 दिलेला आहे। उद्यापासून त्या 174चं काम सुरू होऊन जाईल। 174 मध्ये 90% पेक्षा जास्त काम बाकी होतं। हो, आता ते कसं अटकणार एवढा कमी कालावधीत? आता त्याचा आम्ही स्पेशल एक कॅम्प घेणार आहोत। 165 आणि 174 हे BLO नवीन असल्यामुळे आपण त्याचा स्पेशल कॅम्प घेऊन ते त्यांचं SIR करून घेऊ मतदारांचं। काही सहाय्यक म्हणून देणार का? हो, त्याला एक सहाय्यक राहील आणि एक आशा सेविका ज्या आहे या वार्डातल्या त्या आपण त्याला देऊन टाकू। बऱ्याच BLOला काही मानसिक तणाव सुद्धा होता। हो तर आता ते BLOला शाळेचे काम करावं लागतं। हो हे काम करावं लागतं। हो BLOच्या अडचणी काय? BLOच्या अडचणी अशा आहेत की त्यांना 3-4 दिवसापूर्वी सहाय्यक नव्हते। त्यांच्या अडचणी समजून घेऊन आपण त्यांना सहाय्यक दिलेले आहेत। एक आशा सेविका, एक शिक्षक सहाय्यक दिलेला आहे। परंतु प्रश्न असा आहे की BLO 12 पर्यंत शाळेत आहे। त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की विद्यार्थ्याचं पण नुकसान होत आहे। कारण आज कमीत कमी प्रत्येक शाळेतले 3-3, 4-4 लोक बाहेर आहेत। ते तर नुकसान आहेच विद्यार्थ्याचं, परंतु BLOला मानसिक ताण असा आहे की त्याच्या शाळेतले जे वरिष्ठ आहेत, शाळेतले वरिष्ठ, समाजातले नेते मंडळी, ऑफिसचे अधिकारी लोक आणि प्रत्येक 2 घंट्याला रिपोर्ट द्यायचा आहे। ह्या सर्व गोष्टीमुळे BLOला खूप अडचण येत आहे। BLO मानसिक तणावात आहे। प्रभागामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा काही राजकीय नेते असतील, त्यांच्याकडून BLOला काही सहाय्यक म्हणून माणसं भेटत आहेत? हो, सध्या भेटत आहेत। तरतूद नाही, पण आम्ही त्यांना तिथल्या नेत्यांना, नगरसेवक साहेबांना तशी रिक्वेस्ट करून त्यांना आम्हाला सहाय्यक दिलेले आहेत। काय नाव आपलं? राहुल मुंडे सर, BLO सुपरवायझर।
174 या क्रमांकाची यादीमध्ये बरेच काम बाकी होतं, त्याबाबत काय उपाययोजना केली? 174च्या उपाययोजना हे केलेल्या आहे. आम्ही सगळे नगरसेवक मिळून आमच्या लेटरपॅडवर एक अर्ज दिला आम्ही मान्य तहसीलदार मॅडमना, तर त्यांनाही ते अर्ज घेतल्यावर त्याच्यावर ॲक्शन घेतलं आणि आम्हाला 174ला विजय महाजन सर म्हणून BLO दिलेला आहे. ते सर उद्यापासून रुजू होणार आहे. आता त्यांच्यावर अचानक भार पडणार आहे. अचानक भार पडणारच आहे, पण जनतेला बी आम्ही आवाहन करतो का सगळ्यांनी काम भरपूर राहिलेलं आहे, त्यांनाही समजून घ्यावं आणि त्याला 174च्या BLOला आम्ही सहाय्यक म्हणून 2-4 लोक जे बी लागतील आमच्याकडून तेवढी मदत करू. पण आम्ही स्वतःहून जातो जनतेसाठी. आम्हाला सहाय्यक म्हणून त्याला लोक तर द्यावं लागणार आहे. काम झिरो झालेलं आहे 174चा. बाकीचे सगळ्याचं काम बरेच झालेलं आहे, 70-80% पर्यंत गेलेलं आहे. पण 174चं काम झिरो म्हणूनच आहे अजून बी. पण जनतेनं बी यायला आवाहन करतो आम्ही की बाबा उद्यापासून महाजन सर येणार आहे 174 वाल्याने आपली मॅपिंग करून घ्यावा SR फॉर्म भरून.